ठिकाणी दोन गणित दिलेले आहेत. पहिलं गणित बघा काय दिलंय, 1 जानेवारी 2001 ला सोमवार, तर 1 जानेवारी 2002 ला कोणता वार येईल? कोणता वार येईल बरं? आता आपण पाहिलेलं आहे की आपल्याला माहिती आहे काय आहे, जर लिपिक वर्ष असेल आणि साधं वर्ष असेल, साधं वर्ष असेल तर काय, त्या पुढे येणारा जो वर्ष आहे तो एक वाराने पुढे जाणार आहे. मग आता 2001 हे वर्ष आहे, त्याला 4 ने भाग जाईल का? नाही जात. म्हणजे ते कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष आहे. मग ते जर साधं वर्ष आहे तर त्याच्या पुढचा जो वर्ष येणार आहे, म्हणजे 2001 नंतर 2002 वर्ष येणार आहे, मग तो वर्ष एक वाराने काय जाणार आहे? पुढे जाणार आहे. म्हणजे 2001 ला काय असेल? सोमवार. तर 2002 ला कोणता वार येणार आहे? एक वाराने पुढे जाणार आहे, बरोबर आहे की नाही? हा लिपिक वर्ष नाही, साधं वर्ष आहे. साध्या वर्षाच्या नंतरचा जो वार येणार आहे त्याच्या पुढे वर्ष येणार आहे, ते वर्ष एक वाराने पुढे जाणार आहे. म्हणजे 2001 ला जर सोमवार असेल तर 2002 ला कोणतं वार येणार आहे? मंगळवार. मंगळवार. काय झालं? एक वाराने तो पुढे गेला, सोमवार होता ते मंगळवार झालं. आता बघा दुसरं गणित आपल्याला दिलेलं आहे. बघा दुसऱ्या गणितामध्ये काय फरक आहे. 10 जानेवारी 2004 ला कोणता वार होता? सोमवार होता. तर 10 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल? आता 10 जानेवारी 2004 बरोबर आहे. 2004 हे कोणतं वर्ष आहे? ते लीप वर्ष आहे, बरोबर आहे. ते कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे ह्या 2004 ला 4 ने पूर्ण भाग जाणार आहे, बरोबर आहे. मग जर लीप वर्ष असेल तर त्याच्यानंतरचा जो वर्ष येणार आहे, म्हणजे 2004 वर्ष संपलं की कोणतं वर्ष येणार आहे? 2005 वर्ष येणार आहे. मग 2004 वर्ष जो वर्ष आहे त्याच्यानंतर जे वर्ष येणार आहे ते वर्ष किती दिवसाने वाराने पुढे जाणार आहे? 2 वाराने पुढे जाणार आहे. लीप वर्षानंतर येणारे वर्ष हा किती वाराने पुढे जाणार आहे? 2 वाराने पुढे जाणार आहे. म्हणजे 2004 ला सोमवार असेल तर +2, बरोबर आहे की नाही? किंवा 2 वाराने तो पुढे जाणार आहे. म्हणजे 2005 म्हणजे 10 जानेवारी 2004 ला जर सोमवार असेल तर 10 जानेवारी 2005 ला कोणता वार असणार आहे? मंगळवार आणि बुधवार. 2 वाराने पुढे जातोय म्हणून इथे असणार आहे बुधवार.